हे सावरगाव घाट भक्ती आणि शक्तीचा गड या ठिकाणी आपण आहोत. जे पंकजताई समाजातील भगवान भक्तांना काय संदेश देणार यासाठी तिथे आलेले आहेत. सर काय सांगाल, आपण कुठून आलेला आहात? मी आनंदवाडी काळेगाव या ठिकाणचा उपसरपंच आहे आणि तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणाहून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ताईचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आमचे पक्ष जरी वेगवेगळे आहेत आणि आमचे विचार जरी वेगळे असले तर फक्त आम्ही ताईचे समर्थक आणि मुंडे साहेबांचे आमच्यावरचे उपकार या विचार ऐकण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. हा जे आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जे अनुभवत आहोत, हा जातीवाद आमच्या हातामध्ये छत्रपती शिवराय आहेत आणि छत्रपती शिवरायांचे आम्ही कट्टर मावळे आहोत. परंतु हा जो जातीवाद पेरून समाजामध्ये गावखेड्यामध्ये वातावरण बिघडण्याचं जे काम झालेलं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. हे मला लाज वाटते या ठिकाणी सांगण्यासाठी की हा एवढा मोठ्या प्रमाणात तरुण पिढीचे आमच्यासारख्या जे लहान पिढीचे मुलं आहेत ते सुद्धा या जातीवादामध्ये भरकटलेले आहेत. सर्व समाज बांधवांना आणि सर्व मी आपल्या महाराष्ट्रीयन सर्व युवकांना मी सांगू इच्छितो, आपण सर्व एक आहोत, आपण सर्व हिंदू आहोत आणि सर्वांनी आपण जातीवादाचं प्रमाण कमी करावं आणि हे जातीमध्ये आपलं जे वाटण्याचं चालू आहे हे कमी करावं. आपण छत्रपतींचे मावळे आहोत हे आपण फक्त जाण ठेवा आणि आम्ही मुंडे बद्दल असलो तर प्रथम आम्ही शिवरायांना मानतो आणि नंतर आमचे मुंडे साहेब आहेत. दादा काय सांगाल, खरं म्हणजे हा दसरा मेळावा यावर्षी अतिशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः हा वर्ष सुरू आहे. ताईने संदेश दिलेला आहे, आपल्या घरची डाळ गूळ हे घेऊन या. ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे, आपल्याला त्यांचा दसरा गोळ करायचा आहे. काय सांगाल सर? ही परंपरा मुंडे साहेबांनी सुरू केल्यापासून मी लहान असताना आई वडील मला घेऊन जायचे, तेव्हापासून जी परंपरा आजपर्यंत जपत आलो. मी आज ताईंनी जो संदेश दिलाय की पूरग्रस्तांसाठी काहीतरी घेऊन या, ते तर पालन करतोयच, पण जी आईची माया असते ती पंकजाताईने या संदेशातून दाखवून दिली की बाबा मी खरंच म्हणजे समाजाची आई कसं व्हायचं हे पंकजाताईकडे पाहून शिकावं. कारण ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले ते आईच उभा करू शकते. या उदाहरण महाराष्ट्रासमोर तसेच जगासमोर ताईंनी आदर्श असं उदाहरण सादर केलंय. आणि तुम्हाला सांगतो, आम्हाला पक्ष किंवा जात काही नाही लागत. आमचा पक्ष गोपीनाथ मुंडे होते, त्यांचे आजवर आम्ही साहेबांनी उमेदवार दिला, आम्ही त्याचं नाव पण विचारलं नाही, त्या फुलाला मतदान केलं. आज मी माझ्या स्वतःच्या मतदारसंघातून सुरेश धस आमदार येतात, ताईमुळं मी मतदान केलेलं. आज पक्ष आम्ही पाहत नाहीत, ही आमची परंपरा आहे. भगवान बाबा ताई म्हणतील तो तुमचा उमेदवार, ताई म्हणतील तो तुमचा पक्ष. नक्कीच सर, भगवान बाबा छत्रपती शिवरायांच्या विचाराने आम्ही हिंदुत्वाचा भगवा हाती घेतलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांना मी आजच्या तरुणाईला किंवा जे कोणी असतील त्यांना एक संदेश देऊ इच्छितो. मी छोटा माणूस आहे, मी म्हणजे संदेश देण्या इतपत मोठा नाहीये, पण जात कुणाला विचारू नका. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण जर पाहिलं तर मला 12वी झाल्याच्या नंतर पण जात विचारायची कधी वेळ आली नाही किंवा सांगायची वेळ नाही आली, पण आज पावले जात सांगावी लागते. पाया पडून विनंती आहे की कुणी जात कुणाला विचारू नका आणि जातीयवाद करू नका. आज मीडियाच्या म्हणजे प्रतिनिधी बांधवांना माझी विनंती आहे, आपण इलेक्शन काळात बाईट गेल्याच्या नंतर पहिलं आडनाव विचारलं जातं आणि त्याचं समर्थक ठरवलं जातं. कृपा करून आडनाव आणि जात न विचारताच विकासाच्या प्रश्नावर मीडियाने बी बाईट घ्यावी. जय भगवान. भैया कुठून आलात, कसा उत्साह आहे? मी सुरेश दिगोळे, राहणार आंतरवली खंडित तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे आणि हा दसरा राष्ट्रसंत भगवान बाबांनी जसा सुरू केला तसाच
पुढं वारसा माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी चालवला. हा दसरा म्हणजे एक सोनं लुटण्याचा पारंपरिक उत्सव आहे आणि ह्या उत्सवामध्ये जे कोणी येतं ते सोनं लुटण्यासाठी येतं, विचाराचं सोनं लुटण्यासाठी येतं. आणि अचानक आपल्यामधून मुंडे साहेब गेले आणि साहेब गेल्यानंतर माननीय पंकजाताईंना हा वारसा मिळाला आणि हा वारसा मिळाल्यानंतर पंकजाताईंनी भगवान भक्तिगड निर्माण केला आणि या भक्तिगडावर जो वारसाचा दसरा पारंपरिक चाललाय, हा दसऱ्याचं सोनं लुटण्याकरता आम्ही सर्व महाराष्ट्रातून नाही तर सर्व देशभरातून मुंडे भक्त येत आहोत आणि ह्या दसऱ्याचा आनंद घेत आहोत. हे होते सर्व मुंडे भक्तगण ज्यांच्यामध्ये अतिशय उत्साह आहे. काहींनी सांगितलं की जातीभेद संपला पाहिजे आणि तरुण पिढीनं जातीभेदाकडे न वळता महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. आमच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्या स्वराज्याचा भगवा झेंडा घेऊन आम्ही समोर निघालो आहोत. कॅमेरामॅन अमोलसह अतुल्य मार्गसाठी बीड सावरगाव.